मराठा जीआरला विरोध करत हायकोर्टात आता 2 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। अधिसूचना रद्द करण्याची याचिकेमधून मागणी केली गेली आहे। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध केला गेलाय। शिवाय अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेकडून याचिका दाखल केली गेली आहे आणि याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। आपल्या लोकशाहीमध्ये कोणी कशाला आवाज द्यावं याला सगळं स्वातंत्र्य आहे। त्याच्यामध्ये कोणाला अगर त्याच्या बाबतीमध्ये अगर काय प्रश्न असतील आणि ते कोर्टात गेले असतील तर ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। राज्य सरकार म्हणून आपली भूमिका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही मांडू। तर या सगळ्या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून सुद्धा काही प्रतिक्रिया येत आहेत। ही ओबीसींच्या हक्काची लढाई आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सोमवारपर्यंत कोर्टात आरक्षणाबाबत याचिका दाखल होईल असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय। मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानं ओबीसी समाजाला अर्थात आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणतात। या संदर्भात आणखी एक प्रतिक्रिया आलेली आहे ती म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आता या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं आहे। हैदराबाद गॅजेटनंतर घेतलेला निर्णय हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणार आहे असं सर्वप्रथम मी भुजबळ साहेबांच्याकडूनच ऐकलं आणि आता जर त्या संदर्भातली त्यांची भूमिका काही वेगळी असेल तर ती मी काय ऐकलेली नाही। राहिला विषय ज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्या नेतृत्वात ते काम करतात त्यांची तारीफ करणं हे करावंच लागते, ओघाओघानेही करावं लागतं। आमची लढाई ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची आहे, ओबीसीच्या हक्काची आहे आणि वारंवार त्याचा उल्लेखही मी केलेला आहे की कुणबी प्रमाणपत्र देत असताना तो ओरिजिनल कुणबी असावा, त्याबद्दल कोणालाही त्याचा विरोध असायचं काही कारणही नाही। यात आपल्या समाजावर काही अन्याय होत नाही ना असं बघण्याचं काम भुजबळ करतायत। त्याच्यामध्ये भुजबळांचे जे गैरसमज आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय ते गैरसमज दूर करतायत। बाबा काही ओबीसीला धक्का लागलेला नाही, नोंदी ज्यांच्या सापडतात त्यांना सर्टिफिकेट मिळत आहेत आणि त्यामुळे हळूहळू जसं जसं समाधान होईल भुजबळ साहेबांचं तसं त्यांचं जे आक्रमक होणं आहे ते कमी होईल, पण त्यांचं आक्रमक होणं हे त्यांच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे। तुम्ही आमच्या हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर GR काढलाय, त्या GR मध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच GR ला जर काही होतंय तर तुमच्या 94च्या GR ला आणि 50% वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतंय हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलो। कारण आमचा नाईलाज आहे, तुम्ही जर याचिका दाखल करायला लागले तर आम्ही सुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत। आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर 94च्या GRच्या सुद्धा जे 16% आरक्षण दिलं त्याची सुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि 2% आरक्षणाची सुद्धा 50%च्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्ही सुद्धा तीच मागणी करणार आहेत माननीय न्यायदेवतेकडे